नमस्कार ट्रेडर्स. एक शानदार इंडिकेटर तुमच्या पुढे मी सादर करत आहे. तुम्ही याची ॲक्युरसी बघून मित्रांनो एकदम थक्क व्हाल. कारण का तर ह्या इंडिकेटरचं जर इथे बघाल तर हे एक स्कॅल्पिंग बॉट इंडिकेटर आहे. एक प्रीमियम इंडिकेटर आहे गाईज हे. बट तुम्हाला बिलकुल इथे फ्रीमध्ये हे इंडिकेटर आम्ही ॲक्सेस करून देणार आहोत. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती याला आम्ही टेस्ट केलेला आहे लाईव्ह मार्केटमध्ये आणि याची ॲक्युरसी बघाल आणि तुमच्या समोरच दिसतंय गाईज की जे सिग्नल जे दिसत आहे एक तर हे ट्रेंडला फॉलो करतं. डाऊन ट्रेंडमध्ये जास्त करून बिअरिश सिग्नल आणि अप ट्रेंडमध्ये इथे तुम्हाला बुलिशच सिग्नल दिसत आहे. त्यानंतर मोस्टली इथे ट्रेंड सोबतच सिग्नल दिसत आहे बघा. डाऊन ट्रेंड आहे तर बिअरिश सिग्नल दिसत आहे आणि अप ट्रेंड आहे तर बुलिश. अशा पद्धतीने हे जे इंडिकेटर आहे ट्रेंडला फॉलो करणारं इंडिकेटर आहे. हे बघा इथे अप ट्रेंड आहे तर मोस्टली बुलिश सिग्नल आहेत असे. हे बघा मोस्टली बुलिश सिग्नल आहेत आणि डाऊन ट्रेंड आहे तर मोस्टली बेअरिश सिग्नल आहेत. तर असं हे एक प्रॉपर एक स्कॅल्पिंग बॉट इंडिकेटर आहे. एकदम ॲक्युरेसी याची सिग्नलची पण ॲक्युरेसी तुम्ही बघतच असाल की लिमिटेड सिग्नल्स आहेत स्कॅल्पिंगच्या अकॉर्डिंग आणि ॲक्युरेसी एकदम परफेक्ट आहे. आता हे जे इंडिकेटर आहे यासोबत काम करण्या अगोदर या इंडिकेटर विषयी बेसिक माहिती देतो मी. आता जसं मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की कोणताही मार्केट जे जसं अप ट्रेंड जर असेल मार्केटचा तर त्यामध्ये स्विंग स्विंग करेक्शन असा मार्केटचा ट्रेंड जो आहे तो मूव्ह होत असतो. आणि डाऊन ट्रेंडमध्ये ऑब्विसली स्विंग करेक्शन स्विंग असे दोन फॅक्टर कोणत्याही ट्रेंडमध्ये असतात. मग हे इंडिकेटर काय करतं मोस्टली मित्रांनो, हे जे अप ट्रेंडमध्ये स्विंगचे बॉटम्स आणि डाऊन ट्रेंडमध्ये जे स्विंगचे टॉप पॉइंट आहेत का इथेच मोस्टली तुम्हाला सिग्नल देताना दिसेल. म्हणजे ऑब्विसली त्यामुळे हे ट्रेंडला फॉलो करतं. दुसरा मुद्दा, हे जे इंडिकेटर आहे एकतर लॅगिंग इंडिकेटर नाहीये. बरेच इंडिकेटर तुम्ही बघतात की पुढे काही कॅन्डल जनरेट झाल्यानंतर लाईव्ह मध्ये मागे सिग्नल जे ते दाखवतात, पण हे तसं नाहीये. हे जे सिग्नल आहे हे लाईव्ह मध्ये ह्याच कॅन्डल्सला आलेले आहेत. तर त्याचं मी तुम्हाला तसं हवं तर इथे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की हे इंडिकेटरचे सिग्नल जे आहे ते लाईव्ह मार्केटमध्ये पण याच कॅन्डलवरती आलेले. रिपेंट पण नाहीये मित्रांनो. बरेच इंडिकेटर जसे जशी कॅन्डल पुढे मूव्ह होतात तसा सिग्नल पण कॅन्डल सोबत मूव्ह होतात. तर हे तसं नाहीये. हे टोटली लॅगिंग नाहीये, लीडिंग इंडिकेटर आहे हे. आणि मेन मुद्दा म्हणजे काय की मार्केटला फॉलो करतं, ट्रेंडला फॉलो करतं. आता या इंडिकेटर सोबत काम कसं करायचं मित्रांनो, तर काम करण्याचं एक सिंपल रूल आहे. जर बुलिश सिग्नल आला तर सिग्नल कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यावर तुम्हाला बुलिश एंट्री घ्यायची आहे आणि बेअरिश सिग्नल आला तर ऑब्विसली सिग्नल कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यावरती तुम्हाला इथे बेअरिश साईडला एंट्री प्लॅन करायची आहे. स्टॉप लॉस तर बुलिश सिग्नल कॅन्डलचाच लो आणि बेअरिश सिग्नल कॅन्डलचा हाय हा स्टॉप लॉस कन्सिडर करायचा. आणि टार्गेट जर म्हणाल तर मित्रांनो तुमच्याकडे जर वैयक्तिक काही चांगलं टार्गेट प्रॉफिट बुकिंगसाठी मेथड असेल ते वापरा. नाही वापरायचं तर इथे मी बेस्ट रिकमेंडेशन तुम्हाला एक करेल की तुम्ही 1:1 एवढं जरी टार्गेट घेतलं नाही ते तर 5 मिनिटाची कॅन्डल आहे मित्रांनो. 5 मिनिटाची एक दोन कॅन्डल जरी चांगल्या तुमच्या फेवरमध्ये आल्या आणि नियरेस्ट जर स्ट्राईक प्राइस असेल तर 1:1 सुद्धा खूप चांगलं प्रॉफिट तुम्हाला इथे दिसेल आणि जे आरामात पण अचीव्ह होतं आणि सिग्नल्स पण खूप लिमिटेड येतात. तर 1:1 पण तुम्ही टार्गेट इथे जर घेतलं तरीही बेस्ट असणार आहे. जसं इथे बघा शॉर्ट पोझिशन मी इथे केली समजा. इथे सिग्नल कॅन्डलच्या लोला एंट्री, सिग्नल कॅन्डलच्या हायला एल आणि खाली 1:1 साधारण आरामात. हे बघा इथे बघाल तर 1:1 इथे टार्गेट तुम्हाला अचीव्ह झालेलं आहे. 5 मिनिटाचा चार्ट आहे. चांगल्यापैकी प्रॉफिट इथे जनरेट होऊ शकतं तुम्हाला. तर असं एकदम हाय अॅक्युरेसी इंडिकेटर आहेत. आता हे जे इंडिकेटर आहे यासोबत काम करण्याचे हे तर नियम आहे, बट यासोबतच एक अजून फॅक्ट समजून घ्या की यामध्ये हे डेल्टा व्हॉल्यूम मीटर जे आहे ते आम्ही ऍड केलेलं आहे. म्हणजे हे डेल्टा व्हॉल्यूम मीटर काय करतं, बाय आणि सेलचा जो व्हॉल्यूम आहे त्याचा डिफरन्स जो आहे तुम्हाला इथे काउंट करून दाखवतं. मग याने फायदा काय होता आपल्याला, तर मार्केटची जी स्ट्रेंथ आहे म्हणजे कधी बघा एकदमच ट्रेंडी वोलाटाईल मार्केट असतं तर कधी चॉपी साइडवेज मार्केट असतं. तर हे डेल्टा व्हॉल्यूमचा हा जो पर्सेंटेज आहे ना याला थोडं तुम्ही जर लक्ष दिलं, यावर थोडं ऑब्झर्वेशन केलं, यात थोडा एक्सपिरियन्स जर कमावला तुम्ही तर मार्केटची स्ट्रेंथ सुद्धा तुम्हाला समजायला लागेल. म्हणजे कसं, डेल्टा व्हॉल्यूमची हायेस्ट रेंज असते 200 आणि जर डेल्टा व्हॉल्यूम कधी जर 50च्या अबाव आहे तर मार्केट चांगलं वोलाटाईल आहे. 50च्या अबाव तर पाहिजे आणि प्लस फ्लक्च्युएशन आहे त्याला, म्हणजे कंटिन्युअस फिगर जी ती चेंज होते तर मार्केट चांगलं वोलाटाईल आहे. आणि जर 50च्या बिलो आहे आणि त्यात खास करून जर 20च्या खाली आहे
आणि लो ओलाटाईल लो फ्लक्च्युएट आहे हा व्हॉल्यूम. तर मार्केटची ओलाटिलिटी पण जी ती थोडी कमी आहे. त्यामुळे तुम्हाला लगेचच मार्केटचा अंदाज पण हे जे ते दाखवतं. तर असं हे एक डेल्टा व्हॉल्यूमीटर पण इथे ऍड केलेलं आहे आपण इंडिकेटर सोबत, जेणेकरून मार्केटचे सेंटिमेंट तुम्हाला इथे दिसतील. आता मी इथे काय करतो, जसं मी तुम्हाला बोललो की हे जे आहे हे लाईव्ह मध्ये नेमकं लॅग किंवा रिपेंट आहे की नाही यासाठी मी काय करतो, इथे तुम्हाला रिप्ले करून दाखवतो. जसं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की रिप्ले मध्ये सुद्धा जर एखादं लॅग इंडिकेटर असलं तर सिग्नल जो आहे तो पुढे कॅन्डल बनल्यानंतरच आला असता. पण हे बघा, हा सिग्नल तुम्हाला लाईव्ह मध्ये त्याच कॅन्डलला आलेले दिसतो. इथे पुन्हा बघा की हे बघा, या कॅन्डलला सिग्नल ती बनल्या बनल्या आलेला आहे, म्हणजे तो सिग्नल लाईव्ह मध्ये याच कॅन्डलला आलेला आहे. जर रिपेंट असलं तरी तुम्हाला रिप्लेमध्ये पुढे पुढे सिग्नल मूव्ह होताना दिसला असता, आणि लॅगिंग जरी असते तर पुढे काही कॅन्डल बनल्यानंतर मागे सिग्नल शो झाला असता. तर अशा पद्धतीने एक प्रीमियम इंडिकेटर आहे. बट जसं की आम्ही तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला हे टोटल आम्ही फ्रीमध्ये देणार आहे. बट आता मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे फक्त. खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमचं लेमन ब्रोकरचं एक ट्रेडिंग अकाउंटची जी लिंक आहे, तिथे जाऊन झटपट तुम्हाला एकतर अकाउंट ओपन करायचं आहे. सेबी रजिस्टर ब्रोकर आहे मित्रांनो. सर्वात म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढे ब्रोकरचे ट्रेडिंग अकाउंट बघितले असाल ना, तर सर्वात कमी वेळेत अगदी 3 ते 4 मिनिटातच तुमचं हे ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते इझिली ओपन होतं. आणि मेन म्हणजे लेमनच का, तर ऑब्विसली सेबी रजिस्टर आहे, आजकाल हे असणं गरजेचंच आहे. बट झिरो अकाउंट ओपनिंग चार्जेस आहे, झिरो एएमसी चार्जेस आहे. ॲज युजल अदर पण ब्रोकर फ्लॅट ₹20 ब्रोकरेज फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये घेतात, तर हे पण फ्लॅट ₹20 ब्रोकरेज घेतात. मग त्यामुळे तुम्हाला ₹1 पण खर्च करण्याची इथे गरज नाही, ना अकाउंट ओपनिंगसाठी ना एएमसी साठी, आणि कुणालाच कोणता ₹1 द्यायचा नाहीये. तर तुम्हाला एवढे एक काम करणे की तुम्हाला यांचं अकाउंट ओपन करणे, खाली लिंक दिलेली त्यावरनं, आणि जसे तुम्ही अकाउंट ओपन कराल त्यानंतर तुम्हाला एफएनओ सेगमेंट ऍक्टिव्हेट जे ते अकाउंट ओपनिंगच्या वेळेसच होऊन जाईल. आणि त्यानंतर फक्त तुम्हाला एक काम करायचंय, एक ऑप्शन ट्रेड परफॉर्म करायचा आहे, कॉल पुट काही पण एकदा फक्त तुम्हाला एकदा बाय करून एक्झिट करायचं आहे. हे झाल्यानंतर तुमचं अकाउंटचं ज्या नावाने रजिस्ट्रेशन झालंय ते नाव फक्त आम्हाला व्हॉट्सअपला तुम्हाला इथे आम्हाला या नंबरला पाठवायचंय. जसं तुम्ही अकाउंट ओपन कराल आणि एक ट्रेड परफॉर्म कराल ऑप्शनमध्ये, तुम्हाला लगेचच ट्रेडिंग व्ह्यूच्या थ्रू आम्ही हे जे इंडिकेटर आहे याचा फ्री ऍक्सेस तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. एकदम छान इंडिकेटर आहे मित्रांनो. ब्रोकर सुद्धा छान आहे लेमन ब्रोकर. जसं इथे डाउनलोड्स बघाल यांचे, तर बघा 1 मिलियन पेक्षा पण अबाव डाउनलोड्स आहेत. प्लॅटफॉर्म पण यांचा खूप चांगला बनलेला आहे, म्हणजे यांनी एफएनओ साठी वेगळं सेगमेंट दिलेलं आहे. इंडेक्सेसच्या स्पेशली ऑप्शन चेन वेगवेगळ्या दिलेल्या आहे, म्हणजे तुम्ही निफ्टीला क्लिक कराल त्याची ऑप्शन चेन ओपन होणार, त्यावरनं तुम्ही डिरेक्टली बाईंग सेलिंग करू शकता, जे आजकाल आपल्याला खूप गरजेचं असतं. तर ठीक आहे मित्रांनो, झटपट अकाउंट ओपन करा तुम्ही एकदा खाली दिलेल्या लिंक मधून, आणि तुमचं नाव जे आहे ते व्हॉट्सअप नंबरला सेंड करा. तुम्हाला लगेचच इथे हे जे इंडिकेटर आहे हे फ्रीली ऍक्सेस करून देऊ, आणि इथून पुढे नक्कीच तुमची जी ट्रेडिंग जर्नी ती प्रॉफिटेबल असणार आहे. तर ठीक आहे, धन्यवाद.